त्या दृष्टीने पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराकडे त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे। आता ते बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोहोचलेलं आहे। ज्या पद्धतीनं त्या वैष्णवीच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे बळ तिच्या शरीरावर आहे ती आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप देखील त्यांनी निश्चितपणे त्या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल। हे सगळे जे वळ आहेत याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल। ज्योति मल्होत्रा के मामले में लालबाग में रोड पे देखी कई जगहों पे ब्लॉग्स बनाए हैं और जिस तरीके से अभी अरेस्ट भी हुई है कहीं ना कहीं सवालिया निशान है ज्योति मल्होत्रा को लेकर। देखिए इस प्रकार के लोग व्हाइट कॉलर बनकर किस प्रकार से देशद्रोह करते हैं ये ज्योति मल्होत्रा के केस में हमको दिखाई पड़ता है। अब उसने कहां कहां रिकी की है ये धीरे धीरे ध्यान में आ रहा है और ऐसे और कौन लोग हैं इनको भी आइडेंटिफाई किया जा रहा है। भारत के खिलाफ जो भी साजिश करेगा हम उनको छोड़ेंगे नहीं। ज्योति मल्होत्रा सारख्या देशद्रोह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केलेली आहे। त्या संदर्भातली माहिती पोलीस चौकशीत सापडते, एनआयए चौकशीत सापडते। अशा प्रकारे व्हाईट कॉलर बनवून देशद्रोह करणं याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे आणि अशा प्रकारचे अजून कोण लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं चाललेलं आहे। देखिए विधान मंडल की कोई भी कमेटी अगर कहीं जाती है और उसके बर्ताव पर कोई प्रश्न चिन्ह खड़ा होता है तो हमारा फर्ज बनता है कि दूध का दूध और पानी का पानी होना चाहिए। इसलिए हमने ये तय किया है कि इसके बारे में एसआईटी के माध्यम से हम लोग उसकी तफ्तीश करेंगे और साथ साथ हमारे विधानमंडल की अध्यक्ष जी और सभापति जी को मैं निवेदन करूंगा एक एथिक्स कमेटी तैयार करे और उसके माध्यम से भी वो इस पूरे मामले की जांच करे। सर वाघवन बंदर परिसरामधील ज्या जमिनी आहेत हजारो एकर जमीन आता परप्रांतीय आणि विकासकांकडून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत अशा तक्रारी येत आहेत। यांचं सुद्धा या ठिकाणी उल्लंघन होत आहे। जिथे कायद्याचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाला वैष्णवीच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। निर्दयी हगवणे कुटुंबामुळे 9 महिन्याच्या बाळाचे मोठे हाल झाल्याचं पाहायला मिळालंय। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबापासून 6 दिवस लपवलं। वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचे अतोनात हाल झालेले आहेत आणि गेल्या 6 दिवसात वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबाकडे होतं। वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचे हाल झालेले आहेत। गेल्या 6 दिवसामध्ये हे बाळ कुणाकडे होतं तर आईचा हुंडाबळी तर गेला, त्याच्यानंतर बापाला अटक तर झाली, मात्र त्याच्यानंतर या 9 महिन्याच्या बाळाचे हाल व्हायला सुरुवात झाली। हे बाळ सुरुवातीला आत्याकडे होतं, आत्याकडून निलेश चव्हाणकडे गेलं। जय मयुरी यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार निलेश चव्हाण हे आत्याचे मित्र होते। त्याच्यानंतर निलेश चव्हाणकडून हे बाळ अण्णा पवळेकडे आलं, त्याच्यानंतर वैष्णवीच्या आई वडिलांकडे आलेलं आहे। या 6 दिवसामध्ये हे बाळ कुणाकडे होतं, कुणाच्या घरामध्ये राहिलं तर ते आता हळूहळू समोर येऊ लागलेलं आहे। मात्र आता वैष्णवीच्या आई वडिलांकडे हे वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ जे आहे ते सध्या सुपूर्द करण्यात आलेलं आहे।